आढळून पाटील निलेश कांबळे सर आणि जिजाऊ संस्थेला जिजाऊ विकास पाटील आम्ही तर आपल्याला पाहायला मिळतो आणि या प्रवासामध्ये देखील साथीदार निलेश कांबळे सर आणि जिजाऊ विकास पाटीलसोबत जोडताना आपल्याला सोनाली रंगावणी राणे मी आता उमेदवार असून पण मी जाहीरपणे पाठिंबा निलेश कांबळे साहेबांना दिलेले आहे का तर आज त्यांनी पूर्ण भिवंडीमधील लोकसभेचा जोही पट्टा आहे आपला वाडा पालघर या पट्ट्यामध्ये बहुतेक असं काम केलेलं आहे. सीबीएसई शाळा झाल्या, आज महिलांसाठी त्यांनी सक्षम करण्यासाठी काम केलेलं आहे आणि ते सगळ्या तबक्यातील म्हणजे सगळ्या तबक्यावर मध्ये काम करत असतात. न जातीवर न धर्मावर न काम करत असताना सगळ्या तबक्याला घेऊन ते घेऊन जात आहे आणि आपल्याला सगळ्यांना असाच उमेदवार असायला पाहिजे जेणेकरून आपण हक्काने त्या माणसाकडे जाऊ शकतो. तर मला असं वाटतं कांबळे साहेब हे बेस्ट आहेत आपल्या सगळ्यांसाठी, वेल एज्युकेशनसाठी, वेल हेल्थसाठी. नमस्कार. खूप आनंद वाटला मला. दादांनी पाठिंबा दिला, ताईंनी दिला, त्याचबरोबर या संघटनेने दिला. नक्कीच सांगतोय मी मतदारांना का कुठल्याही प्रकारची समाजाची फसवणूक होणार नाही माझ्याकडून. जे प्रामाणिकतेने जाहीरनाम्यामध्ये जे विषय दिलेत, 25 सीबीएसई शाळा, 100 ठिकाणी फ्री कोचिंग क्लासेस, 100 ठिकाणी जिजाऊ क्लिनिक, त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील कुठलीही माझी भगिनी आरोग्याच्या असुविधेवरून मृत्युमुखी पावले तर पोलिसांना सांगून गुन्हा पहिल्यांदा माझ्यावर, जिल्हाधिकाऱ्यांवर आणि शिवरवर दाखल होईल अशा प्रकारची व्यवस्था करू. त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघातील कुठलाच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्याची आर्थिक परिस्थिती नाही, परंतु एमबीबीएसला जाणार नाही किंवा IITला जाणार नाही अशी वेळ येणार नाही. त्याचबरोबर 25 सीबीएसई शाळामध्ये इयत्ता 9वी पासून जेईई, नीट, न्यायव्यवस्थेचे सीएचे आणि स्पर्धा परीक्षेचे फाउंडेशन सुरू करण्यात येतील. ज्याच्याप्रमाणे झडपोलीला हॉस्पिटल 130 काढतात त्यापेक्षा 300 बेडचं हॉस्पिटल हे भिवंडी लोकसभा क्षेत्रात उभं करून जनसामान्याला मोफत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. 1.5 लाख भगिनी माझ्या बहिणी आहेत, भाऊबीज करतात. त्यातील 1 लाख भगिनींना दरवर्षी या मतदारसंघात 10 लाख महिला आहेत. त्यातील 1 लाख महिलांना दरवर्षी स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आपल्या जिजाऊतर्फे करण्यात येईल, शासनाकडून करण्यात येईल महिला सक्षमीकरणाअंतर्गत. आणि किमान 15,000 विद्यार्थ्यांना शासनाची नोकरी उपलब्ध होईल आणि उपलब्ध करून देऊ अशा प्रकारची व्यवस्था या मतदारसंघामध्ये करण्यात येईल. आम्ही 15 लाख देऊ असं नाही म्हणणार. आम्ही जातीभेद धर्माच्या नावाने मतं नाही मागणार. आम्ही माणूस आहोत आणि माणसाने माणसासाठी काम केलं पाहिजे. आणि या देशातली पहिली निवडणूक आहे की जी मतदारांनी हातात घेतलेली. मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनी रस्त्यावर उतरून मतदान करतात, मग त्या मुस्लिम भगिनी असतील, हिंदू असतील, बौद्ध भगिनी असतील. हा पहिल्यांदा असं निवडणुकीमध्ये झालं की रिटायर माणसं, निवृत्त कर्मचारीही प्रचाराला उतरलेले. हजारोच्या संख्येने आमचे बांधव प्रचाराला उतरले आणि त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. आम्ही जागच्या जागेवर बदलापूरला नोकऱ्या उपलब्ध करून देऊ. आम्ही कल्याणला IT पार्क उभं करू. आम्ही भिवंडीचा टेक्स्टाईल पार्क जसं सुरतप्रमाणे उपलब्ध करून देऊ. पिण्याच्या पाणी, रस्ते, गटारी ज्या मुस्लिम मोहल्ला असू दे किंवा गावपाडा राहू दे, प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून देऊ. जेणेकरून आम्ही माणसं आहोत भिवंडी लोकसभा क्षेत्रातले. नुसते बारामतीला माणसं आहेत किंवा नागपूरला माणसं आहेत असं नाहीये. या मतदारसंघातही माणसं राहतात आणि त्यांच्या आरोग्य शिक्षणाची व्यवस्था इथे केली जाते. आणि मतदारसंघातील मतदारांनी ठरवलेलं आहे का शरद पवारांनी आमच्या जिल्ह्यासाठी काय केलंय. त्यांनी त्यांचं बारामती सुजलम सुफलम केलं, चांगल्या इंडस्ट्रीज आणल्या, मेडिकल कॉलेज आणले, शाळा कॉलेजेस आणली, दवाखाने आणले. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या नागपूरसाठी मुंबईवरून खास बडोदा एक्सप्रेसवे आमच्या जिल्ह्यातून नेला. शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये गैरव्यवहार करायला त्यांच्या खासदारांनी मोठ्या प्रमाणात हक्क केला. बडोदा एक्सप्रेसवे मोदीजींनी बडोद्यासाठी नेला, परंतु त्याच्यातून शेकडो कोटी रुपयाच्या गैरव्यवहारामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. 2-2 प्रांत निलंबित करण्यात आले. त्यामुळे आज समाजाने ठरवलेलं आहे काय आम्ही मोदीजींपर्यंत पोहोचू शकत नाही, आम्ही शरद पवारजींपर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु निलेश कांबळेजींपर्यंत 12 महिने 24 तास पोहोचू शकतो. कारण इथला प्रत्येक मतदार निलेश कांबळे असेल. कारण शेवटच्या मतदाराला खासदार करण्यासाठी मी निवडणूक लढवतो. त्यामुळे असं मोठ्या प्रमाणात चांगले व्यक्ती येऊन पाठिंबा देतात. मला सार्थ त्यांचा अभिमान आहे. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा माझ्याकडून जाणार नाही एवढं आपल्याला नक्कीच सांगतो. निलेश कांबळे साहेब आगे बढ़ो. मनसेच्या उमेदवार होत्या मागच्या वेळेसच्या, ज्यांनी 40,000 मताधिक्य काढलं होतं भिवंडी विधानसभेचं, भिवंडी ग्रामीण, त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. साहेब बोला. शुभांगीताई गुवारे. मी आज साहेबांच्या सोबत आहे कारण साहेबांचे जे कार्य बघून, सगळ्या गोष्टी बघून असं वाटतंय की आपल्याकडे काहीतरी बदल झाला पाहिजे. आणि साहेबांनी सत्तेत नसताना त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तो त्यासाठी मी साहेबांच्या सोबत आहे. आणि त्यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे ते नेत आहेत, त्याचबरोबर आम्ही पण त्यांच्यासोबत आहे. थँक्यू सर.
निलेश साहेबांचा जो कार्य आहे खूप लाख मोलाचं कार्य आहे आणि त्याच्यामुळे आणि त्यांचं कार्य एवढं चांगलं आणि महिला सक्षमीकरण करणं, शैक्षणिक, सामाजिक या सर्वांनी 18 पगार जातीला घेऊन जाणार आहे म्हणून आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा करतो राजकीय विमुक्त जाती जमाती संघटनेच्या आणि आमचे संस्थापक अध्यक्ष ब्रह्मा धोत्रे आणि मी बाळकृष्ण नलावडे भिवंडी तालुक्यातून आहे, बदलापूरचे आमचे जाहीर पाठिंबा देतो. मी सुरेश पुनांगले पाटणा पार्टीतर्फे उभा होतो. मी निलेश साहेबांना जाहीर पाठिंबा दिला आहे आणि ते या भिवंडी लोकसभेमधून चांगल्या मताने निवडून जातील अशी अपेक्षा करतो आणि आम्ही तन धनाने त्यांच्यासाठी काम करायला तयार आहोत. मी सोनाली गंगावणे राणे. मी आता उमेदवार असून पण मी जाहीरपणे पाठिंबा निलेश सांबरे साहेबांना दिलेला आहे का तर आज त्यांनी पूर्ण भिवंडीमध्ये लोकसभेचा जोही पट्टा आहे आपला वाडा पालघर ह्या पट्ट्यामध्ये बहुतेक असं काम केलेलं आहे. CBSE शाळा झाल्या, आज महिलांसाठी त्यांनी सक्षमीकरणासाठी काम केलेलं आहे आणि ते सगळ्या तबक्यातील म्हणजे सगळ्या तबक्यावर मध्ये काम करत असतात, ना जातीवर ना धर्मावर न काम करत असताना सगळ्या तबक्याला घेऊन जात आहेत आणि आपल्याला सगळ्यांना असाच उमेदवार असायला पाहिजे जेणेकरून आपण हक्काने त्या माणसाकडे जाऊ शकतो. तर मला असं वाटतं सांबरे साहेब हे बेस्ट आहेत आपल्या सगळ्यांसाठी, वेल एज्युकेशनसाठी, वेल हेल्थसाठी. नमस्कार. खूप आनंद वाटला मला, दादांनी पाठिंबा दिला, ताईंनी दिला, त्याचबरोबर या संघटनेने दिला. नक्कीच सांगतोय मी मतदारांना का कुठल्याही प्रकारची समाजाची फसवणूक होणार नाही माझ्याकडून. जे प्रामाणिकतेने जाहीरनाम्यामध्ये जे विषय दिलेत, 25 CBSE शाळा, 100 ठिकाणी फ्री कोचिंग क्लासेस, 100 ठिकाणी जिजाऊ क्लिनिक, त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील कुठलीही माझी भगिनी आरोग्याच्या असुविधेवाचून मृत्युमुखी पावले तर पोलिसांना सांगून गुन्हा पहिल्यांदा माझ्यावर, जिल्हाधिकाऱ्यांवर आणि सीओवर दाखल होईल अशा प्रकारची व्यवस्था करू. त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघातील कुठलाच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, त्याची आर्थिक परिस्थिती नाही म्हणून तो MBBSला जाणार नाही किंवा IITला जाणार नाही अशी वेळ येणार नाही. त्याचबरोबर 25 CBSE शाळामध्ये इयत्ता 9वीपासून JEE नीट न्यायव्यवस्थेचे CAचे आणि स्पर्धा परीक्षेचे फाउंडेशन सुरू करण्यात येतील. जशाप्रमाणे झडपोलीला हॉस्पिटल 130 काढतात त्यापेक्षा 300 बेडचं हॉस्पिटल हे भिवंडी लोकसभा क्षेत्रात उभं करून जनसामान्याला मोफत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. 1.5 लाख भगिनी माझ्या बहिणी आहेत, भाऊबीज करतात, त्यातील 1 लाख भगिनींना दरवर्षी, या मतदारसंघात 10 लाख महिला आहेत, त्यातील 1 लाख महिलांना दरवर्षी स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आपल्या जिजाऊतर्फे करण्यात येईल, शासनाकडून करण्यात येईल महिला सक्षमीकरणाअंतर्गत. आणि किमान 15,000 विद्यार्थ्यांना शासनाची नोकरी उपलब्ध होईल आणि उपलब्ध करून देऊ अशा प्रकारची व्यवस्था या मतदारसंघामध्ये करण्यात येईल. आम्ही 15 लाख देऊ असं नाही म्हणणार, आम्ही जातीभेद धर्माच्या नावाने मतं नाही मागणार. आम्ही माणूस आहोत आणि माणसाने माणसासाठी काम केलं पाहिजे आणि या